वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मूकं करोति वाचालं अंगुं लङ्घयते यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। आपला विषय आहे स्वामी विवेकानंदांचा कर्मयोग आणि भगवद्गीता। आपण जसं बघतोय की हा जो कर्मयोग आहे 8 अध्यायांमध्ये स्वामीजींनी आपल्यासमोर ठेवलेला आहे। कर्मयोग म्हणजे कर्माच्या माध्यमातून ईश्वराशी योग, कर्माशी योग नाही। जरी कर्मयोग हा सामाजिक शब्द असला, कर्माचा योग असे त्याचा अर्थ होऊ शकतो आणि पुष्कळदा तसं केलं जातं। एखादा कर्मयोगी आहे असं म्हटलं की तो खूप कर्म करतो, चांगलं कर्म करतो, किंवा कर्म महर्षी म्हणतात, बरंच काहीतरी असतं। ते विरुद्ध अशी उत्पन्न केली जातात, कारण अशी लोक कमी असतात। इतरांसाठी झटणारी, इतरांचं भलं ज्यामुळे होईल असं काहीतरी करणारी, चांगली कामं करणारी, आणि मग त्यांना आपण कर्मयोगी म्हणतो। म्हणजे या भगवद्गीतेतला आपला हा शब्द वापरतो, कारण भगवद्गीतेमध्ये शब्द आहे। 3ऱ्या अध्यायाचंच नाव आहे कर्मयोग। त्यामुळे हा शब्द काही कुठून तरी पडलेला नाही, बाहेरून आलेला नाही आहे। हा शास्त्रीय शब्द आहे आणि याचा अर्थ कर्माशी योग असा सुद्धा होऊ शकतो, पण तसा अर्थ नाही। अर्थ आहे की कर्म करा, परंतु कर्म करीत असताना त्याचं जे अनुचित फळ आहे ते, त्याला गीतेमध्ये अनिष्ट म्हटलं आहे। अनिष्ट फळ तुमच्यापर्यंत पोहोचू देऊ नका, ते दूर ठेवा किंवा त्या उत्पन्नच होऊ देऊ नका। कर्म हे फळ उत्पन्न करतं। जसं आपण बघतो की जशी बैलगाडी असते आणि बैल समोर जातात, त्याच्या मागे ती गाडी पण येते। याचं कारण काय? ती गाडी आहे ती बैलाशी जोडलेली असते, म्हणून आपण त्याला बैलगाडी म्हणतो। त्या गाडीमध्ये बैलही आहे आणि गाडीही आहे, दोन्ही आहे। मग बैल चाललेत की गाडी पण चालते। कर्म निर्माण झालं की फल पण उत्पन्न होतो। मग गीतेमध्ये म्हटलेलं आहे त्रिविध कर्मणं फलम म्हटलं आहे। विध म्हणजे प्रकार, 3 प्रकारची कर्मांची फळं उत्पन्न होतात, ते आपल्याला माहिती आहे। अनिष्टमिष्टम मिश्रांच त्रिविध कर्मणं फलम। 3 प्रकारची फळं असतात। एक असतं अनिष्ट। अनिष्टमध्ये 2 शब्द आहेत, त्यातला शब्द आहे इष्ट। इष्ट म्हणजे आपल्याला हवा असणारा, आपल्याला अनुकूल असणारा, किंवा आपण म्हणतो ज्यासाठी आपण प्रयत्न केला आहे त्याला इष्ट म्हणतात। आपण निवडलेली बाब आहे ती। आपल्याला माहिती आहे आपण अभ्यास केला, परीक्षा दिली तर आपल्याला यश मिळणार, हे झालं इष्ट। त्याच्या विरुद्ध अनिष्ट। अनिष्टमिष्टम, अनिष्ट फळ असतं, इष्टफळ असतं, आणि ते अनिष्टही नसतं, इष्टही नसतं, किंवा अनिष्टही असतं, निष्ठही असतं, त्याला मिश्रफळं म्हणतात। 18व्या अध्यायात आहे अनिष्टमिष्टम मिश्रंच त्रिविध कर्मण फलम। हे 3 प्रकारची फळं उत्पन्न झालेली असतात आणि ती लोकांना मिळतात। इथे प्रेत्य म्हटलं आहे। प्रेत्य म्हणजे मेल्यावर। काही फळं मेल्यावर मिळतात, काही फळं जन्मात इथेच मिळतात।
परंतु इथे फळाचा संबंध आहे मेल्यावर. याचं कारण काय आहे? याचं कारण इथली फळं काही एवढी महत्त्वाची नाही आहे. याचं कारण असं आहे, फळं म्हणजे सुखदुःख. काही फळं सुख उत्पन्न करतात, काही फळं दुःख उत्पन्न करतात. परंतु सृष्टीचा नियम असा आहे की सुखामागून दुःख येतं आणि दुःखामागून सुख येतं. सुख आलं की दुःख येतात, दुःख आलं की, जसं आपण म्हणतो की कधी आपलं मन उल्लसित असतं, आनंदी असतं, मग कधी कधी उदासी असते, मनामध्ये उद्विग्नता येते, उदासी असते. आपला नेहमीचा अनुभव आहे. आपलं मनात बरं वाटत नाही आपल्याला. कधी आपल्याला बरं वाटत नाही की असं विसरून जातो. आपण खूप उल्लसित असतो, आनंद असतो मनामध्ये. तर मन सारखं हेलकावे घात असतं. जशी नाव हेलकावे घाते ना, कधी इकडे जाते कधी तिकडे जाते. किंवा झुला असतो, पाळणा असतो, असा इकडे जातो कधी तिकडे जातो. घड्याळाचा लंबक असतो, कधी इकडे जातो कधी तिकडे जातो. तसं आपलं मन असतं, आपल्याला माहीत पाहिजे. नाही तर काय होतं, आनंद आपला समजतो, आता त्याच्या मागून जेव्हा दुःख येतं किंवा उदासी येते, उद्विग्नता येते, तेव्हा आपण म्हणतो अरे असं का व्हावं. तो सृष्टीचा नियम आहे. नाही, जय त्याच्या आधी पराजय असतो, सक्सेस नंतर फेल्युअर, लाभ हानी, हा जगाचा नियम आहे. हा जगाचा नियम माहीत पाहिजे आपल्याला. नाही तर मग काय होईल आहे, आपण कसं जगणार, आपण नीट जगू शकणार नाही. आपल्याला जसं रात्र आली, दिवसभर रात्र आली, आपल्याला माहिती आहे रात्र येतच असते. आता रात्री झोपायचं असतं, आराम करा. ज्यांना शक्य आहे त्यांनी आराम करावा, ज्यांची नाईट ड्युटी आहे त्यांनी नाही, त्यांना आराम नाही करता दिवसा झोपतील ते. बहुतेकांसाठी रात्री झोपण्यासाठी असते की नाही. पण आपण काळजी करत नाही, कारण माहीत आहे दुसऱ्या दिवशी उजेड येणार, पण सूर्य उगवणार, पुन्हा दिवसभर उजेड पडणार. त्याच्यामुळे आपण रात्र झाली तर काळजी करत नाही. आता पाऊस पडतो आहे, कारण हे पावसाचे दिवस आहे, आपल्याला माहिती आहे पावसाचे दिवस आहे, पाऊस पडायलाच पाहिजे किंवा पाऊस पडतो, चलत्या घ्या, ओले होऊ नका, काळजी घ्या वगैरे वगैरे. म्हणजे जी गोष्ट जो नियम आपल्याला माहीत असतो तर त्या नियमाने आपण विचलित होत नाही. आपल्याला हे नियम माहीत आहेत, आपल्या जीवनाची सृष्टीचे नियम माहीत नाही. म्हणजे काय, ही जी बहिर्सृष्टी आहे त्याचे नियम माहिती आहे. उन्हाळ्यानंतर पावसाळा येतो, पावसाळ्यानंतर हिवाळा येतो, पुन्हा ते चक्र चालू असतं, हे सगळं माहिती आहे आपल्याला. त्याप्रमाणे आपण स्वतःला जुळवून घेतो, ॲडजस्ट करून घेतो. पण आतले पण नियम वेगळे असतात. ह्या सृष्टीच्या पलीकडे आणखी काही नियम असतात. त्याला म्हटलं आहे भवती त्यागिनाम प्रेत्य न तु संन्यासिनां क्वचित, आहे की नाही. हे सगळे फळं तुम्हाला मिळतील, इष्ट अनिष्ट आणि मिश्र. हे आपल्याला गीतेमध्ये बघतो आहे आपण, आणि वचन आपल्या याच्यामध्ये पण बघतो आहे, आपल्या कर्मयुगात पण बघतो आहे आपण, की ही सगळी कर्माची शक्ती जी आहे, ही कर्माची शक्ती अफाट आहे. आज आपण जे काही आहोत ते सगळं कर्मामुळेच आहे, त्याशिवाय दुसरं काही नाही. आपण आज मनुष्य आहोत. मनुष्य म्हणजे काय, आपण स्थावर नाही आहे. दगड हा स्थावर असतो, हालत नाही आपल्या जागेवरून. वृक्ष ही स्थावर असतात, ते आपल्या जागेवरून हालत नाही, परंतु ती तिथल्या तिथे हालू शकतात, आपल्या मुळापासून हालू शकत नाही. पक्षी हालू शकतात, उडू शकतात, पशु जाऊ शकतात. काही पक्षी तर त्यांचे बरीच, जसं गरुड असतो त्याला खूप दूरचं दिसतं, प्रचंड त्याची शक्ती असते पंखामध्ये, काही उचलू शकतो तो, एखाद्या बकरीला जनावराला सुद्धा उचलू शकतो, प्रचंड शक्ती असते. माणसामध्ये बरंच काही जास्ती आहे. ह्या शारीरिक बला व्यतिरिक्त शारीरिक बल सीमित आहे माणसामध्ये, बुद्धीचं बळ खूप आहे, आणि प्रचंड बुद्धिबळ आहे त्याच्यात. आज आपण जे काही आहोत ते बुद्धिबळामुळे. आपण मनुष्य आहोत म्हणजे काय, आपण पशु नाही आहेत, पक्षी नाही आहे, झाड नाही आहे, दगड नाही आहे, वीट नाही आहे, हे सगळे आहे. याला जीव आहे, याला यामध्ये चैतन्य आहे. पण मनुष्यामध्ये जे चैतन्य आहे ते मात्र वाखाणण्याजोगं आहे, अपरिमित आहे. चैतन्यरहित जगामध्ये काहीच नाही आहे. नाही, सगळं चैतन्यमय आहे, हे सगळं जग चैतन्यमय, कणाकणामध्ये चैतन्य आहे. पण अत्यधिक
त्याची अभिव्यक्ती जी आहे ती माणसामध्ये आहे. हा माणूस म्हणूनच सगळ्या जगाला कंट्रोल करू शकतो, या जगाला नियंत्रित करू शकतो. स्वामीजी म्हणतात की सृष्टी म्हणते, प्रकृती म्हणते आणि जा जंगलात राहा, झाडाखाली बस, तिथेही सावली असते, गुहेत राहा, तिथे पण आसरा असतो. मनुष्य म्हणतो नाही, मी झाडाखाली राहणार नाही, मी गुहेत राहणार नाही, मी घर बांधील, चांगलं घर बांधील, अनेक मजली घर बांधील. हे कोणी केलं सगळं? हे माणसाचं बुद्धी सामर्थ्य आहे. तो विचार करू शकतो आणि तो विचार कार्यामध्ये परिणत करू शकतो. ही शक्ती त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे त्यांनी जर आपली शक्ती ओळखली, आपलं सामर्थ्य ओळखलं, तर तो प्रतिसृष्टी निर्माण करू शकतो. आपण केलीच आहे की आता जवळपास प्रतिसृष्टी निर्माण. दूरचं बघू शकतो, दूरचं ऐकू शकतो, काय काय करू शकत नाही आपण. अंतराळात जाऊ शकतो मी, म्हणजे बरंच काही आपल्याला साध्य होऊ शकतं. परंतु त्याहीपेक्षा आपल्याला साध्य होतं ते म्हणजे आपण काय आहोत त्याचा शोध आपल्याला लागू शकतो. जसं आपण म्हटलं की एखाद्या हत्तीला फार मोठा प्राणी असतो, शक्तिशाली प्राणी असतो, त्याला वाटलं की आपलं खरं स्वरूप काय आहे आपल्याला जाणून घ्यावं, त्याला नाही जमणार. वाघ त्यालाही नाही जमणार, चिमणी, कोल्हा, गाय, घोडा कोणाला जमणार नाही. माणसाने ठरवलं मी कोण आहे, त्याचं सामर्थ्य त्याला ओळखलं तर तो जाणू शकतो. आणि जाणणं म्हणजे नॉलेज इज पॉवर, ज्ञान ही शक्ती आहे. आणि जसं भौतिक ज्ञान ही शक्ती आहे, माणूस जितका शिकला सवरलेला असेल तितका तो उन्नत होईल आहे भौतिकदृष्ट्या. जितका बुद्धीचा वापर करेल तो तितका उन्नत होईल आहे. सगळा फरक पडतो बुद्धीमुळे. इथे स्वामींनी म्हटलं आहे, मुक्ती म्हणून चॅप्टर आहे, शेवटून दुसरा, की माणसात फरक कशामुळे पडतो? तो पडतो बुद्धीच्या कमतरतेमुळे, म्हणजे तरतमामुळे. ज्याची बुद्धी जास्ती, ज्याची बुद्धी कमी, हा बुद्धीचा खेळ आहे सगळा. जगामध्ये जे काही परिवर्तन होतात बरे वाईट ते बुद्धीच्या ह्याच्यामध्ये होतात. म्हणून बुद्धीचं कार्य हे सुद्धा कर्म आहे. अनिष्टमिष्टम मिश्रंच त्रिविध कर्मणं भवत्यत्यागिनाम प्रेते. अत्यागिनाम, जो अत्यागी असतो, इथे स्वामींनी अत्यागी म्हणजे म्हटलं आहे स्वार्थी. जो स्वार्थी असतो त्याला मेल्यानंतर त्या प्रकारे ते कर्म मिळत असतात. न तो संन्यासिनां क्वचित, संन्यासीला नाही, कर्माचं फळं त्यागणाऱ्याला मिळत नाही. इथं संन्यासी म्हणजे स्वचा जो त्याग करतो त्याला संन्यासी म्हणतात. स्वार्थाचा जो त्याग करतो तो संन्यासी. म्हणून गीतेमध्ये प्रत्येकाला संन्यासी म्हटलं आहे. गीतेमध्ये नुसतं संन्यासी नाही म्हटलं आहे, नित्य संन्यासी म्हटलं आहे. नेयस्स नित्य संन्यासी. माणूस हा प्रत्येक जन्माला येतो तो संन्यासी असतो. तो हे जग सोडतो, तो संन्यासी होऊनच सोडतो. फक्त त्याला ते माहीत नसतं की तो मनुष्य आहे. आणि मनुष्य हा आपण हत्तीला म्हणू शकत नाही, तो संन्यासून जन्माला संन्यास होऊन मेला, कोणालाच म्हणू शकत नाही, फक्त मनुष्याला म्हणू शकतो. म्हणून ही सनातन धर्माची जी संकल्पना आहे ती अशी आहे. आपल्याला ते हे माहीतच आहे, धर्म अर्थ काम मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत. आपल्याला हेही पण माहिती आहे 4 आश्रम आहेत, ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. याच्यामध्ये कर्मयोगात स्वामीजी म्हणतात आता सध्या 2च आश्रम शिल्लक आहेत. वर्णाश्रमातले 2च आश्रम शिल्लक आहेत. एक म्हणजे ब्रह्मचर्य आश्रम आणि दुसरा म्हणजे संन्यासाश्रम. वानप्रस्थाश्रम आपल्याकडे नाही आहे, म्हणजे नसल्यागतच आहे तो. त्याला वानप्रस्थाश्रम म्हणणं हे होणार नाही, उचित होणार नाही. ब्रह्मचर्याश्रम शिल्लक नाही आहे. ब्रह्मचर्याश्रमाची संकल्पना आहे ती संपूर्णपणे लयास गेलेली आहे. त्याला पूर्वी गुरुगुरी राहून
शिक्षण घ्यायचं, त्याला ब्रह्मचर्य आश्रम म्हणायचं. संयत जीवन जगायचं, आपल्या जीवनाचा पाया पक्का करायचा, मनाला शुद्ध करायचं, मन शुद्ध राहिलं पाहिजे. आणि सुरुवातीला तुमचं मन शुद्ध असेल तर तुम्ही ते शुद्धी तुम्ही जीवनाच्या शेवटा पण टिकू शकता. नाही, त्याला ब्रह्मचर्य आश्रम म्हणतो. आता हा आश्रम नाही आहे की नाही, कारण मन हे अशुद्ध होत जातं आणि शेवटी तर अगदी पूर्णपणे वाया गेलेलं असतं की नाही. अशुद्धीतून शुद्धीकडे जात नाही, मन आणखी अशुद्ध होत जातं, चंचल होत जातं. त्याचा परिणाम म्हणजे चंचल, अस्थिर, एकाग्रता होत नाही आणि ते दुःखी होत जातं. अशांतस्य कुतः सुखम गीता म्हणते. जितकं मन अशांत आहे तितके आपण दुःखी आहोत. मग आपण बाहेरून किती सुखी दिसू, आपण किती खिदळत असू, तरी आपण दुःखी आहोत. त्याचं कारण मन अशांत आहे आणि अशुद्ध मन आहे म्हणून ते अशांत आहे. म्हणून हा ब्रह्मचर्य आश्रमामध्ये हाच प्रयत्न केला. तुमचा पायाच इतका पक्का असतो की नंतर कितीही आघात प्रतिघात तुम्ही सहन करू शकता. जगाचा नियम आहे, जसं म्हटलं सृष्टीचा नियम आहे, ते चक्र असतं. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा सतत चालू असतं. सहज सुख दुःख, यश अपयश, हानी, अपमान अपमान हे सगळं गीतेमध्ये आलं आहे. त्याला द्वंद्व म्हटलं आहे. हे सतत असतं, त्याला माहीत असतं. त्यांनी विचलित होण्याची गोष्ट नसते की नाही. कारण काय, त्याचं घडत असतं, सृष्टीचा नियम आहे. एक आले की दुसरं येतं. जसं मी म्हटलं ना, हेलकावे घालतं. तुम्ही नौकेत जर पाण्यावरून प्रवास केला तर नौका अशी जाते आणि पुन्हा अशी होते, अशी हेलकावे खात जाते सतत. आपल्याला माहीत आहे नौका अशी पाण्यात आहे, ती अशीच होणार. आपण विचलित होत नाही, व्हायला नको. जीवनामध्ये असंच असतं. हा नियम जर तुम्हाला माहीत असला तर तुम्ही शांत राहाल की न प्रवृष्येत प्रियम प्राप्य नो द्विजयेत प्राप्य चा प्रियम स्थिर बुद्धिर संबुढो ब्रह्मविद ब्रह्मणी स्थिता. हा गीतेतला श्लोक आहे की नाही. प्रवृष्येत प्रियम प्राप्य न प्रवृष्येत प्रियम प्राप्य. काही आपल्या मनाप्रमाणे घडलं तर आपण काय होतो, प्रवृष्येत होतो, हर्षित होतो. म्हणजे खूप हर्षित होतो. प्रवृष्येत म्हणजे खूप हर्षित होतो. काही गमतीदार घटना घडतात, दोघं नाचायला लागतात, उड्या मार लागतात, काहीतरी दर्शन पण करतात, ते दर्शवितात पण. आम्हाला खूप आनंद झाला. त्याचे काय करत ते दिसतंच की नाही, ते इतरांना जाणून देतात, आम्हाला खूप आनंद झाला आहे, खूप आनंद झालेला आहे. त्याला म्हणतात प्रवृष्येत प्रियम प्राप्य. मग असा मनुष्य काय करेल, जो खूप आनंद दाखवतो की मला खूप आनंद झाला आहे, इतरांना कळावं की मला खूप खूप आनंद झालेला आहे. आनंद म्हणजे कसा, तो असा उकरून काढतो. त्याला कुरेदना म्हणतात हिंदीमध्ये. जसं आपण जमीन उकरतो ना, गड्डा करतो कुदळीनी पावड्यानी, तसंच माणूस तो मला खूप आनंद झाला आहे, मला हे इतरांना पण कळायला पाहिजे. त्याला म्हणतात प्रवृष्येत. न प्रवृष्येत प्रियम प्राप्य. असा मनुष्य आहे ना, दुसरं घडेल. कसा होईल, नो द्विजेत प्राप्यचा प्रियम. जेव्हा त्याच्या मनाविरुद्ध घडेल, अप्रिय घडेल, तेव्हा तो काय उद्विग्न होईल. त्याचं मन एकदम खाली येईल, दुःखी होऊन जाईल. तो जो जितका आनंद दाखवण्याचा प्रयत्न दाखवेल तो तितका तो म्हणजे शेवटी आत्महत्या करतो तो. कारण त्याला गोष्ट एकदा वर गेली ती गोष्ट खाली येते की नाही. जितके उंच जाईल तुम्ही, जितकी उंच उडी माराल तितके उंच खाली आपटाल ना. असंच होतं ना. तुम्ही जितक्या उंचीवर जाल तितक्या तुम्ही खाली जोराने आपटाल. त्याला म्हटलं आहे. कारण काय, त्याची बुद्धी स्थिर नाही आहे. स्थिर बुद्धीर संमूढो. ज्याची बुद्धी स्थिर असते तो असमूढ असतो, मूर्ख नसतो तो. कारण काय, ब्रह्मविद ब्रह्मणी स्थिता. तो ब्रह्मविद आहे, ब्रह्मज्ञ आहे. त्याला माहिती आहे, समत्व आहे त्याच्यात. ब्रह्मविद समत्व आहे, त्याला सगळं सम दिसतं आहे. कुठेही विषम दिसत नाही, सगळीकडे सम दिसतं आहे. एक रस, एका प्रकारे सगळं दिसतंय. म्हणून तो ब्रह्मामध्ये स्थित असतो. हे आपल्या आयुष्याच्या दृष्टीने चांगले मोठे धडे आहेत बघा. छान छान नियमन. गीता फार प्रसिद्ध पुस्तक आहे. आपण त्याचा अभ्यास नाही करत, पण आपल्या जीवनात आपण प्रत्येक पाऊल कसं टाकायचं, एक पाऊल कसं टाकायचं की ज्यामुळे आपलं नुकसान होणार नाही, आपण चुका करणार नाही, गुन्हे करणार नाही, अपराध करणार नाही. आणि त्याची किंमत मोजावी लागते. आणि जितक्या चुका करू आपण त्यालाच म्हटलं आहे इष्ट म्हटलेलं आहे, अनिष्ट म्हटलेलं आहे. अनिष्ट आपल्या जीवनात काही घडणार नाही. असं घडतं ना. नाही, तुम्हाला कल्पना असेल किंवा नसेल की जे
कारागर असतात, तुरुंग असतात. आणि या तुरुंगामध्ये असं कोणताच समाजातला वर्ग नसतो की तिथे नसतो. म्हणजे त्याला म्हणतात जसं उभं आणि आडवं, सगळ्या अगदी लहानापासून तर वृद्धापर्यंत, शहाण्यापासून तर मूर्खापर्यंत सगळ्या प्रकारचे लोक असतात. असं कोणताच वर्ग नाही समाजातला की तो तुम्हाला तुरुंगात दिसणार नाही. कारण काय? कारण प्रत्येकजण गुन्हेगार असतो. तो गुन्हे करतो आणि न कळत करतो, कधी कधी कळून करतो. त्याला माहीत आहे त्याचा परिणाम काय होईल तरी तो करतो. म्हणून स्वतःचं रक्षण करायला हवं. आता रक्षण होणार कसं? त्यासाठी तुमच्याकडे चांगल्या कल्पना हव्यात. आणि एक मी वाचलं होतं की एक युवक होता, तो अमेरिकेत जाऊन आला होता. त्यांनी चांगलं हे IT वगैरे केलं होतं, भरपूर त्याला पॅकेज होतं, वंडरफुल सगळं. त्याच्याकडे त्या वडिलोपार्जित जमीन पण होती. ही घटना मी वर्तमानपत्रात वाचली, तुम्ही पण कदाचित तुमच्या लक्षात असेल नसेल. आणि नंतर काकांशी त्याचं भांडण झालं. त्या बांधावरनं विकोपाला गेलं आणि शेवटी त्याच्या हातून काकांचा खून घडला. अशा घटना असंख्य होत असतात. मुद्दा असा की जो त्याच्या शिक्षणाच्या जोरावर, त्याच्या पॅकेजच्या जोरावर राजासारखं सुखाने राहू शकला असता. जसं राजा सुखात राहतो, त्याला कशाची ददात नसते, त्याप्रमाणे तो सुखात राहू शकला था जन्मभर. आता कुठं राहतो तो? तुरुंगात. जन्मठेप झाली त्याला आणि आता तो जन्मभर काय राहिला आहे? तुरुंगात राहिला आहे. फाशी शिकायत टळली, त्याची फाशी नाही झाली, पण जन्मठेप झाली आणि तो तिथे राहिला आहे. याचं कारण की कोणाला वाटतं की आपण जन्मभर तुरुंगात राहावं, पण तसं घडत नाही. असं नाही, घडतंच, नक्की घडतं. म्हणून हे ज्ञान आपल्याला काय करतं? यापासून वाचवतं. इथे त्याला म्हटलं आहे स्वामीजींनी की तुम्ही जे कर्म करता, आपण गेल्या वेळी बघितलं होतं, तुम्ही जे कर्म करता त्याचे हेतू बघा. त्याचा हेतू बघा. नाना हेतूंनी असं स्वामींनी म्हटलं आहे. आपण नाना हेतूंनी प्रेरित होऊन कार्यास प्रवृत्त होत असतो. कार्य करण्याला प्रवृत्त होणे, कार्य करण्याला आपण प्रारंभ करत असतो. त्याच्यामागे हेतू असतो. आणि आपण हे सगळं ज्ञान आहे की नाही. हे ज्ञान कसं आहे की तुम्हाला अगदी तळापासून तर वर घेऊन जातं, शेवटपर्यंत पोहोचवतं. तुम्ही तळाशी जरी असाल तरी तुम्हाला क्रमशः हळूहळू वरती घेऊन जातं. त्या तुलनेने आपल्याला जे मिळतं जन्मभर ते काहीच नव्हे. ते मिळणार, ते जाणार कुठे आहे की नाही. पीपल हॅव नो पेशन्स टू प्रॅक्टिस इट. स्वामी म्हटलं आहे की माणसाला पेईंग म्हणजे तुम्हाला नक्कीच मिळणार तुमच्या फळाचं फळ, कर्माचं फळ मिळणार. अनसेल्फिश इज पेईंग. नक्कीच तुम्हाला तुमच्या कर्माचं फळ मिळणार. तुम्ही इतकं परिश्रम केले, अभ्यास केला, पास होणार तुम्ही, तुम्हाला पुढे काहीतरी होणार. परंतु लोकांना धीर नाही आहे. बट पीपल हॅव नो पेशन्स टू प्रॅक्टिस इट. अनसेल्फिशनेस की नाही. तुम्ही प्रामाणिकपणे काम करा आणि तुम्हाला त्याचं उत्तम फळ मिळेल. आपण म्हणतो ना, आदमी की नियत अच्छी होनी चाहिए. नाही, त्याला म्हणतात चांगला हेतू असायला हवा. माणसं कर्म करतात, मोठी पण होतात, खूप नावारूपाला येतात, पण त्याची नियत चांगली नसते, त्याचा हेतू चांगला नसतो. आणि त्याच्यामुळे इतकं फळ मिळूनसुद्धा शेवटी काय होतं? सगळं बिघडत जातं. जगातमध्ये खूप इतिहास, नावं घेण्याची गरज नाही, त्याची काही गरज नसते, कारण सगळ्यांना सगळं माहीत असते. परंतु हे घडत असतं. आणि म्हणून तुम्हाला सर्वोत्तम फळ जेव्हा मिळणं शक्य आहे, तुम्हाला अतिनिकृष्ट फळ मिळतं. जसं मी तुम्हाला आत्ताच म्हटलं, त्या युवकाला अगदी जन्मभर तो राजासारखा राहिला असता की नाही,
पण आता तो जन्मभर तुरुंगात आहे, जन्मठेप झाली त्याला, तुरुंगात आहे तो. याचं कारण काय? कर्म केलं पण ते अयोग्य, त्याला अनिष्ट कर्म म्हणतात. अनिष्ट कर्म झालं ते. अनिष्ट कर्म घडायला नको. न तू संन्यासीनाम भवती अत्यागिनाम प्रेत्य. मग इथे पण मिळायला नको आणि प्रेत्य म्हणजे मेल्यावर पण मिळायला नको. मेल्यावरचं कर्मच फळ असतं ना ते तुम्हाला. जसं गीतेमध्ये म्हटलं अगदी ब्रह्मनिर्वाण मृच्छती की नाही, की मनुष्य हा ब्रह्मनिर्वाणाची प्राप्तीसुद्धा. जेव्हा याला ब्रह्मनिर्वाण मिळू शकतं तर हे इथले छोटे मोठे फळ म्हणजे काहीच नाही आहे, नथिंग आहे की नाही. याला काही परिश्रम काय लागतात, एक पास व्हायला काय परिश्रम लागतात, थोडं पैसे कमायला काय परिश्रम लागतात, पण तेच आपल्या दृष्टीने खूप मोठी गोष्ट होऊन बसते की नाही. आपल्या दृष्टीने काहीतरी या जगातलं मिळवणं म्हणजे फार मोठी गोष्ट होऊन बसते, पण त्या ब्रह्मनिर्वाण प्राप्तीच्या दृष्टीने हे म्हणजे नथिंग, काहीच नाही आहे. आपल्या दृष्टीने खूप मोठी गोष्ट आहे पण त्या दृष्टीने काहीच नाही आहे ते, हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे. म्हणून स्वामींनी म्हटलं आहे की नाना हेतूंनी प्रेरित होऊन मनुष्य कर्म करीत असतात. म्हणून आपल्या कर्मामागची प्रेरणा ही उत्तम असायला हवी, सर्वोत्तम असायला हवी. आपल्याला नीट हिशेब करता आला पाहिजे, नीट बॅलन्स शीट मांडता आली पाहिजे आपल्या जीवनाची की नाही. आम्ही चुकीची मांडतो, बॅलन्सिंग होत नाही बरोबर, डावी उजवी बाजू जुळत नाही आपली की नाही. याचं कारण इथे स्वामीजी म्हणतात की कोणत्याही एखाद्या हेतूकरीस कार्यमुळी होणे संभवनीयच नाही, नॉट पॉसिबल. काहीतरी हेतू असल्याशिवाय काहीच होणार नाही, कार्यच होणार नाही. जसं मी ते बोलतो आहे, हे कार्य आहे, कर्म आहे. तुम्ही ऐकता आहात, हे कर्म आहे. बोलण्यामागे काहीतरी हेतू आहे, तुमच्या ऐकण्यामागे काही हेतू आहे. हे जर नसतील तर कार्य होणं संभवनीयच नाही असं स्वामीजी म्हणतात, असं गीता म्हणते. म्हणजे तुम्हाला हेतू टाळताच येणार नाही. मग तिथे म्हटलं आहे अत्यागिनाम प्रेत्य नाही. जो हेतूपासून मुक्त होऊ शकतो त्याला काय होतं, त्याला हे फळ झोंबत नाही, त्याच्यावर परिणाम होत नाही. त्यालाच ब्रह्मनिर्वाण म्हटलं आहे. विहाय कामान यस सर्वान् पुमान् शरति निस्पृह निर्ममो निरहंकार स शांतिमधि गच्छति एषा ब्राह्मी स्थिति पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति स्थित्वास्याम अंतकालेपि ब्रह्मनिर्वाणं मृच्छति. अगदी अंतकालेपि किंवा गीतेमध्ये मेल्यावर मरताना आणि अगदी मरण्याच्या वेळी अंतकालेपि अंतिम वयसे अपि, जीवनाच्या शेवटच्या टप्प्यावर जरी त्याला हे कळलं तरी तो मुक्त होतो. ब्रह्मनिर्वाण मृच्छति. हे फळ महाफळ आहे, याला महाफळ म्हणतात. ही फळं आपली जी फळं अल्पफळ असतं. आपलं जे मिळतं जन्मभर, काही लोकांना खूप मिळतं, काही लोकांना कमी मिळतं, काही लोक दुर्भागी असतात, काही लोक भाग्यवान असतात. काही लोक स्वामी म्हणतात की सुख उपभोगायला जगात आलेले असतात आणि काही लोक दुःख उपभोगायला जन्माला आलेले असतात. त्याला आपण म्हणतो असं का, हे जगामध्ये पार्शलिटी खूप आहे, भेद खूप आहे. जगात कसला भेद असणार की नाही, कसला भेद असणार. जसं तुम्ही आंब्याचं झाड लावणार तर आंबा होणार, लिंबाचं झाड तर लिंबा होणार की नाही. हा जगाचा नियम आहे, यात कसला भेद आहे, कसली पार्शलिटी आहे, कसला अन्याय आहे, कसला न्याय आहे, काहीच नाही आहे याच्यामध्ये. प्रत्येक मनुष्य वेगवेगळं याचं कारणच आहे, कारण त्याची कर्म वेगळी आहेत, त्याची फळं वेगळी आहेत. नेता भेद नसताच. या ग्राउंडमध्ये मैदानामध्ये भिन्न प्रकारची झाडं आहेत, याचं कारण काय, त्याचं रोपं तशी आहेत, त्याप्रमाणे झाडं झाली आहेत ती. तसंच माणसाचं आहे की नाही. म्हणजे आपण जे करणार नाही ते आपल्याला मिळणार नाही, हे सगळं आलेलं आहे. तुम्ही कर्म बसला तुम्हाला दिसेल सगळं. स्वामी म्हणतात की तुम्ही कितीही म्हटलं, किती चालाकी केली तरी कर्माच्या फळामध्ये ते चालाकी चालत नाही की नाही. नथिंग ग्रेट कॅन बी अचिव्ड बाय लो कनिंगनेस. स्वामी म्हणतात तुम्हाला काहीही मोठी गोष्ट प्राप्त होणार नाही चालाकी करून. नथिंग ग्रेट कॅन बी अचिव्ड बाय लो कनिंगनेस. कनिंगनेस म्हणजे चालाकी, कपट. कपट कारस्थान करून काही तुम्हाला मिळणार नाही. मोठंसं काही मिळणार असं वाटेल आपल्याला मिळेल, पण तसं काही होत नसतं. आपण जगात बघतो, प्रत्येही बघतो, नेहमीच बघतो आपण. म्हणून एखाद्या हेतुखेरीज कार्यमुळी होणेच संभवनीय नाही. त्यांनी स्वामींनी 7 कारणं दिलेली आहेत की नाही. 7 काय तुम्ही किती वाढवू शकता, एक त्याची मुख्य 7 कारणं दिलेली आहे.
आहे की नाही. ह्या 7 कारणांनी तुम्ही कर्म कराल त्याचं फळ मी तुम्हाला मिळेल आणि मिळतच आहे. कर्म तुमचं फळ कोणी हिरावून घेऊ शकणार नाही. त्याच्यावर तुमचा हक्क आहे. तुम्ही हक्क सोडा असं गीता म्हणते. मा फलेषु कदाचन. कर्म केलं, कर्माचं फळ झालं, कर्माचं फळ घेण्यावर तुमचा हक्क आहे, पण तुम्ही तुमचा हक्क सोडा. कर्माचं फळ घेतलं तर ते अल्पफल होईल आहे, फळ सोडलं तर तुम्हाला महाफळ मिळेल. निवृत्तीस्तु महाफला. तुम्हाला मोठं फळ मिळेल. आता तुम्हाला मोठं फळ पाहिजे की छोटं फळ पाहिजे, दॅट्स युअर चॉईस. तुम्ही ठरवा ते. हा सिम्पल काय सिद्धांत आहे आणि बहुतेकांना माहीत नसतो आणि माहीत करून घेण्याचा आपण कधीच प्रयत्न करत नाही. त्याला वाटतं ह्याचं काय करायचं, आपलं काय कामाचं नाही आहे. आपल्याला काय मिळणार याच्यातून? 2 पैसे थोडी जास्ती आपल्या खिशात येणार काही. आपल्याला जेव्हा 2 पैसे खिशात येणार ते आपल्याला ज्ञान कळतं. पण जसं म्हटलं की 2 पैसे खिशातून आले ना, 2 पैसे जातात. पण जसं त्या युवकाची गोष्ट सांगितली की नाही, त्याला एवढी अक्कल नव्हती. पैसे कमवण्याची अक्कल होती, शिक्षण घेण्याची अक्कल होती, पण त्याला ही अक्कल नव्हती की आपण चूक व्हायला नको आपल्या हातून. त्यासाठी जे संस्कार पाहिजेत, चूक न होणं, त्यासाठी संस्कार पाहिजे असतात. ते तुमचं रक्षण करतील आहे की नाही. स्वामींनी म्हटलं आहे, फार सुंदर आहे स्वामींचं ज्ञानोगात आहे की तुमच्या चारी बाजूला ब्लॅक कमांडोज पाहिजे. जसं VIP कोणी जातो ना, तुम्ही बघता TV वर वगैरे बघता की VIP चारी बाजूला त्याचे लेयर्स असतात. फर्स्ट लेअर, सेकंड लेअर, थर्ड लेअर. म्हणजे त्या VIP इथं मध्ये असतो आणि त्याच्याच रक्षण सगळीकडून केलं जात असतं. खूप दुरून केलं जात असतं. इतक्या लेयर्समध्ये त्याचं रक्षण होत असतं. म्हणजे काय, ते प्रत्येक लेअर ओलांडून त्या माणसाला VIP ला इजा करा, तितके लेअरहून तिथपर्यंत पोहोचावं लागतं. म्हणजे किती कठीण असणार. तसं तुमचं लेअर पाहिजे, तुमचं रक्षण झालं पाहिजे. एक जरी फळी मोडली तरी दुसरी फळी आहे रक्षणाची, ती गेली तरी तिसरी आहे, ती गेली चौथी. इतकं तुमचं पक्की फळी पाहिजे. त्याला म्हटलं आहे स्वामी, देवदूतांचे हजारो लाखो देवदूत तुमचं रक्षण करायला तत्पर आहेत. ते तुम्हाला दिसत नाही आहे, पण ते हजारो लाखो देवदूत तुमचं रक्षण करायला तत्पर आहेत स्वामी म्हणतात. पण ते हजारो लाख देवदूतची फळी उभारावी लागेल ना. आता ते काहीतरी झालं ना, अग्निमित्र काय अग्निपथ. त्याचा अर्थ काय आहे? ते म्हणजे देशाच्या रक्षणासाठी उभारलेली फळी आहे की नाही. देशाचं रक्षण कसं व्हायला पाहिजे? शांतीच्या काळामध्ये, युद्धाच्या काळामध्ये की नाही, देशाच्या सीमांचं रक्षण सतत होत असलं पाहिजे. ते काही अशी नशिबावर सोडण्याची गोष्ट नाही आहे. हां ठीक आहे, जेव्हा बोलतो बघू आपण. काय झालं, आपण 40 वर्ष झाले युद्धच झालं नाही आहे ना. नुसते सैनिक पडले आहे, त्यांचा काहीच उपयोग होत नाही आहे. उगाच त्यांना त्याचे बिलियन्स ऑफ डॉलर्स खर्च करावे लागतात आहे. असं पण नाही चालणार. जेव्हा गरज येईल तेव्हा तर पाहिजे ना. तेव्हा तुम्ही फळी उभारू शकणार काय? त्यावेळी काय करता येणार नाही. म्हणून ती नेहमी सज्ज पाहिजे. सज्जता, युद्ध सज्जता नेहमीच पाहिजे. तुम्ही नेहमी आक्रमक पाहिजे. म्हणजे तुमच्यावर शत्रू येऊन आदळण्यापूर्वी तुम्ही त्याच्यावर जाऊन आदळा की नाही. शत्रूला माहीत पाहिजे की तुम्ही तत्पर आहात, तुम्हाला ही युद्ध करायची खुमखुमी आहे. तुम्ही युद्धाला घाबरत नाही, पळत नाही, पाठ दाखवत नाही. आम्हाला नको युद्ध टाळायचं आहे. कशाला युद्ध टाळायचं आहे? जेव्हा शत्रूला कळतं की तुम्ही नेहमी युद्धाला तत्पर आणि तुम्हाला युद्ध करण्याची हौस आहे, उत्साह आहे. धृत्युत्साह समन्विता गीता म्हणते की नाही. धृत्युत्साह समन्विता. धृती म्हणजे धैर्य आहे, हिंमत आहे. उत्साह म्हणजे उत्साह पण आहे. नाही आम्हाला शांतीचे आपण पुजारी आहोत. जरूर शांतीचे पुजारी व्हायला पाहिजे, पण हा शांतीचा पुजारी हा युद्ध करायला पण उत्साही पाहिजे की नाही. अर्जुनाचं तिथेच चुकलं आहे की नाही. तो शांतीच्या गोष्टी करतो आहे की नाही. आपल्याच लोकांना कसं काय मारायचं असं म्हणतो आहे तो. आणि वेदांताला ते मान्य नाही आहे की नाही. कृष्णाने त्याची निर्भसना केली, खूप निंदा केली, खूप प्रचंड अशी म्हणजे अत्यंत कठोर शब्दामध्ये कृष्णाने त्याची निंदा केलेली आहे गीतेमध्ये. क्लैब्यम मास्म गमः पार्थ वगैरे की नाही. तुला हे शोभत नाही, हृदयाची दुर्बलता आहे, तू क्लीब आहे वगैरे अत्यंत वाईट शब्दामध्ये केली आहे. याचं कारण काय? ते चुकतंय. उत्साह पाहिजे, धृती पाहिजे. तुम्ही संकट येण्यापूर्वी, संकट असताना आणि संकट नसतानासुद्धा तुमची सज्जता पाहिजे की नाही. ती सज्जता इथे जीवनामध्ये सुद्धा तसंच आहे. नाहीतर स्वामींनी म्हटलं आहे तुमच्यावर तुम्ही केलेली कर्म म्हणजे तुम्ही बोललेले शब्द अनुचित, तुम्ही वागलेलं अनुचित आचरण
आणि केलेले अनुचित विचार हे तुमच्यावर वाघासारखे चेप घ्यायला टपलेले आहेत. आणि तशीच आशादायी वाणी आहे असं स्वामी म्हणतात की तुमचे केलेले चांगले विचार, केलेली चांगली कर्म आणि बोललेले चांगले शब्द हे तुमचे लाखो हजारो देवदूतांप्रमाणे रक्षण करण्यास समर्थ आहेत. म्हणजे त्याचे हेतू की नाही, गोष्ट एकच आहे. जर तुम्हाला धीर असेल तर तुम्हाला फळ मिळेल, अत्युत्तम फळ मिळेल. नाहीतर आपल्याला वी विल लँड समवेअर वेअर वी डोंट वॉन्ट टू लँड, आहे की नाही. असं होतं जगामध्ये. खूप घडतं आहे, असं खूप गुन्हे घडतात आहे, खूप चुका होतात आहे की नाही. याचं कारण काय? याचं कारण आपण संस्कार आपल्यावर पाडले नाही, विचारांचे, चांगल्या विचारांचे संस्कार पाडले नाही. ते तुमचं देवदूतांकडून रक्षण करेल. अचानक चांगलं काही घडत नाही की नाही. त्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. म्हणून पूर्वीच्या काळी किंवा अजूनसुद्धा फार कमी प्रमाणात होतात, लहानपणापासून चांगले संस्कार पडण्याचा प्रयत्न केला तसे छोट्या छोट्या गोष्टी. कारण काय, ते तुम्हाला देवदूतांप्रमाणे ते मुलाला वाचवणार की नाही. छोट्या छोट्या गोष्टी, अगदी कोणी आला भिकारी त्याला मुलाला पाठवतात की जा रे त्याला मुठभर धान्य द्या. छोटीशी गोष्ट आहे पण ती फार महत्त्वाची गोष्ट. संस्कार आहे तो. संध्याकाळी दिवाला तिथं बस, देवाला नमस्कार कर, दिवाला नमस्कार कर, मोठ्याला नमस्कार कर. छोटी गोष्ट आहे, 2 मिनिटाची, पण ती तुमचं रक्षण करते. त्याला म्हणतात हेतू, आहे की नाही. म्हणजे तुमच्यापर्यंत अनिष्ट फळ येणार नाही, तुमचं रक्षण करेल. आता इथे 7 हेतू सांगितलेले आहे. एक सगळं गीतेतच आहे. स्वामींनी इथे त्याचा एक गोषवारा मांडलेला आहे. आता आपण कीर्तीच्या आकांक्षेने पछाडलेले असते, हा एक हेतू झाला. हे सगळे गीतेचे विचार आहेत, फक्त स्वामींनी त्यांच्या भाषेत मांडले की नाही. अकीर्तीं चापि भूतानि कथयिष्यन्ति ते व्ययाम संभावितस्य चा कीर्ती मरणादतिरिच्यते. ते पण गीतेत आहे. अर्जुना, तू जर असा वागलास तर तुझी कीर्ती तुझ्यापासून दूर होईल. अकीर्तीं चापि भूतानि कथयिष्यन्ति. तुझी कधी न संपणारी अकीर्ती, बदनामी. तू गेल्यानंतर कित्येक हजारो वर्ष येईल की अर्जुन युद्धातून पळाला, अर्जुनाने युद्ध केलं नाही की अशी जी अकीर्ती संभावितस्य चा कीर्ती मरणादतिरिच्यते. आणि अर्जुना, सज्जनासाठी, सभ्य माणसासाठी संभावित शब्द वापरले गीतेमध्ये. संभावितस्य चा कीर्ती, संभावित माणसासाठी अकीर्ती, बदनामी ही मरणापेक्षाही काय असते, अतिरिच्यते, अतिशय वाईट असते. मरण परवडलं, बदनामी नको. आजकाल अशी संभावित लोक राहिलेच नाही म्हणा, आहे की नाही. कोणालाच वाटत नाही की त्याला बदनामी समजत नाही, प्रश्नच मिटला, आहे की नाही. ही वाईट गोष्ट आहे, बदनामी आहे, अकीर्ती आहे असं कोणाला वाटतच नाही, मग प्रश्नच मिटला आहे की नाही. ते राहिलंच नाही ते म्हणा. पण संभावित नाही आहे तो म्हणून त्याला तसं वाटतं आहे. तो सभ्य नाही आहे म्हणून तसं वाटतं. सभ्य माणसाला असं म्हटलं आहे संभावितस्य चा कीर्ती. म्हणजे आज कोणाला अकीर्तीचं काही देणं घेणंच नाही आहे, याचा अर्थ आहे सभ्य लोकांची संख्या घटलेली आहे. खऱ्या सभ्य लोकांची संख्या, सभ्य लोकच नाही आहे. कृण्वतो विश्वमार्यम हा आपला नारा आहे भारतीयांचा. आम्ही सगळ्या जगाला आर्य करून टाकू, म्हणजे सगळ्या जगाला सभ्य करून टाकू, आहे की नाही. आम्हाला आपण सगळ्या जगाला हिंदू नाही करायचं आहे, सगळ्या जगाला सभ्य करायचं आहे की नाही. स्वामी 3च गोष्टी सांगितले, सहनशील, सभ्य आणि शुद्ध. या 3 गोष्टी जर आपण करू शकलो तर ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीने आपण जेवढा आनंद प्राप्त करू शकतो, पण आनंद मिळता दुःख होतं आपल्याला. त्यापेक्षा स्वामी म्हटला तुम्ही ह्या 3 गोष्टी जगाने केल्या असत्या, हजारो वर्षांपासून माणूस सुखी होण्याचा प्रयत्न करत आहे आणि टेक्नॉलॉजीचं उत्पन्न झालं आणि दिवसेंदिवस आपलं आयुष्य आणखी कम्फर्टेबल होत आहे की नाही, सुखावह होत आहे. चांगली गोष्ट आहे. पण यापेक्षा हजारो वर्ष हा प्रयत्न केला. ह्या प्रयत्नासोबत म्हणा आणखी एक प्रयत्न केला असता, तितक्याच तत्परतेने, तितक्याच निष्ठेने, तितक्याच कळकळीने, काय शुद्ध, सभ्य आणि सहनशील केलं असतं तर माणूस आज आहे त्यापेक्षा हजारो पटीने सुखी झाला असता. पण कोणाला ऐकायला वेळ आहे, हे करायला कोणाला वेळ आहे. आपल्याला पटकन काहीतरी पाहिजे असतं. त्यामुळे स्वामीजी म्हणतात की हे पटकन मिळतं, ते पटकन मिळतं म्हणजे पटकन जातं, पण त्यासाठी खूप तुम्हाला चिकाटी पाहिजे असते की नाही. त्यामुळे शेवटी स्वामी सांगतील की तुमचे हेतू हे कीर्ती वाईट नाही आहे. कीर्तीच्या आकांक्षेने पछाडले असतात स्वामीजी,
जसं भूत पछाडतं ना आपल्याला, आणि मग आपल्या मनाप्रमाणे आपल्याला काहीच करता येत नाही. कीर्तीची आकांक्षा नाही आहे, त्यांनी पछाडलेलं आहे आपल्याला, आणि त्यामुळे माणूस वेड्यासारखा वागतो, आहे की नाही. आणि असं होता होता तो त्याची कीर्ती त्याच्यापासून दूर पळून जाते. कीर्ती खूप कीर्ती असते, आणि नंतर कीर्तीच्या आकांक्षाने पछाडले असल्यामुळे त्याला किती कीर्ती मिळाली तरी तो कधी समाधानी होत नाही, आणि आपली कीर्ती दुसऱ्याकडे जाऊन याचा दुसरा प्रयत्न असतो. आणि अशी वेळ येते की ती कीर्ती जाते आणि लोक काय करतात, पुष्कळ काहीतरी घडतं. तुम्हाला माहिती आहे, इतिहासातले उदाहरणं खूप आहेत असे. तिच्या प्राप्तीसाठी ते कार्य करीत असतात. म्हणून त्याच्यामध्ये सावध राहा. कोणती गोष्ट तुम्हाला पछाडायला नको. वेडे होऊ नका कोणत्या गोष्टीसाठी, कीर्तीसाठी वेडे होऊ नका. ती आपोआप येईल तुम्हाला, ती तुमच्यापासून कोणी हिरावून घेऊ शकणार नाही. स्वामीजींना काय कमी कीर्ती मिळाली, कृष्णाला काय कमी कीर्ती मिळाली, संतांना काय कमी कीर्ती मिळाली. आता तर काय सगळ्या पालख्या निघत आहेत, पंढरपूरला जात आहेत. भारतातून म्हणजे महाराष्ट्रातून तरी, महाराष्ट्र आहे, विदर्भ आहे, आपलं कर्नाटक आहे, नंतर आंध्र आहे, सगळीकडनं येतात. महाराष्ट्राच्या जवळपासचे जे प्रांत आहेत तिथनं येतात आणि तिथे पालख्या जातात, आहे की नाही. तर ती कीर्ती आहे. संतांना कीर्ती प्राप्त झाली. ज्ञानेश्वर महाराजांची कीर्ती किती 700 वर्ष झाले, जास्ती झाले. अजूनही त्यांची कीर्तीला काही पडे. दिगंध कीर्ती आहे, त्याला दिगंध कीर्ती म्हणतात. त्याला म्हणतात यावश चंद्र दिवाकर वस कीर्ती म्हणतात. जोपर्यंत आकाशात चंद्र आहे, दिवाकर आहे, चंद्र आहे, तोपर्यंत ती दुमदुमणारी कीर्ती मिळते, त्याला कीर्ती मिळतात. त्यांना म्हणतात कीर्ती, आहे की नाही. निष्कलंक कीर्ती येते, आहे की नाही. हजारो लाखो लोक त्यांच्या पालखीबरोबर चालतात, त्यांचं नावाचं भजन गात जातात. काय भाग्य असेल त्या माणसाचं बघा. किती गेल्यानंतर 750 750 वर्ष होऊन गेले तरी अजूनही ती कीर्ती समाप्त होत नाही. त्याला कीर्ती म्हणतात. पण त्यांना कीर्तीच्या आकांक्षेने पछाडलेलं नव्हतं. कीर्तीच्या मागे आली, ते कीर्तीच्या मागे नाही गेले, नाही. त्यांना पछाडलं नाही आहे, त्यांना कीर्ती नको होती, नाही. प्रतिष्ठा शुकरी विष्ठा असं म्हणतात, आहे की नाही. प्रतिष्ठा त्यांना नको आहे. प्रतिष्ठा त्यांचा पिच्छा सोडत नाही आहे. न मागता येते, न मागे तयाची रमा होय दासी. तुम्हाला मागण्याची गरज नाही आहे. न मागता तुमच्याकडे सगळ्या गोष्टी येतील, पण आपल्याला ते पछाडते. आपण त्यासाठी कोणत्याही थराला जायला तयार असतो. माणसं कीर्तीच्यासाठी कोणत्याही थराला हा माणसाला कधी कीर्ती मिळणार नाही, आणि मिळाली तरी ती त्याला टिकवता येणार नाही. आणि अशी वेळ येईल आहे की ते कीर्तीच्या नेमकं विरुद्ध घडेल. हा जगाचा इतिहास आहे, आपल्याला दिसतो. आपल्या जर तुम्ही थोडीशी इतिहासाची पानं जर काय परतवली तर तुम्हाला दिसेल हे सगळं. म्हणून म्हणतात तसं करू नका, की नाही. सगळ्या गोष्टी आपोआप येत असतात. तुम्हाला त्याच्यासाठी पछाडायची गरज नाही आहे, वेड व्हायची गरज नाही आहे. ते येणारं फळ आहे, पण ते गौण फळ आहे, लक्षात घ्या. ते गौण फळ आहे, ते मुख्य फळ नाही आहे. तुम्हाला अमाप कीर्ती मिळाली. ज्ञानेश्वरांना कीर्ती नको होती, विवेकानंदांना कीर्ती. विवेकानंद जेव्हा आले परत 4 वर्ष तिथे गाजवून, जग गाजवून, काय कीर्ती त्यांच्या रथाचे घोडे सगळ्यांनी सोडून दिले. मुलं युवक लोक त्यांचे घोड्याला लागले. काय अफाट कीर्ती मिळाली, की नाही. परंतु त्यांना पछाडलेलं नव्हतं कीर्तीने. त्यानं काही झालं नाही, इतकंसुद्धा फरक झाला नाही. ते जेव्हा धर्ममहासभेमध्ये त्यांचं भाषण संपलं, छोटंसं 5 मिनिटाचं भाषण आहे. सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका, गाजलेलं भाषण आहे ते. 11 सप्टेंबर 1893 शिकागोला दिलेलं गाजलेलं भाषण आहे. ते जेव्हा संपलं ना, 7000 लोक तर ऐकायला होते. ते अगदी टाळ्यांचा कडकडाट, आणि त्याच्यानंतर काही झालंच नाही. सगळे लोक उठले, सगळं अनावर झालं सगळं. सगळे लोक त्यांच्या जवळ जाऊन त्यांच्या हाताला हात लावायला, शेकहँड करायला, स्पर्श करायला, बाहेर वेळा झाल्या, सगळ्या बेंचवर उड्या मारून मारून त्याच्याजवळ जायला लागल्या, की नाही. काय प्रचंड म्हणजे सन्मान. जी कल्पना करा, माणसं वेडे होऊन जातात. थोडंसं जरी मिळालं, त्याचं 1 जरी मिळालं ते माणसं वेडेच होतात. त्याला काही नाही, एकदम निर्विकार. याचं कारण त्यांच्या दृष्टीने कीर्ती काहीच नाही आहे, तुच्छ गोष्ट आहे. जो म्हणतो एवढी अफाट कीर्ती तुच्छ आहे म्हणतो, त्या माणसाला जगातलं काहीच भुलवू शकत नाही, काहीच लुभावू शकत नाही. त्याला म्हणतात ती चारित्र्याची शक्ती, की नाही. ती बाई होती एक तिथे उभी, SK लॉजिस नावाची, LODGETT, की नाही. ते बाईचं प्रसिद्ध वाक्य आहे. स्वामीजींच्या चरित्रामध्ये त्याचा उल्लेख आहे. ती बाई म्हणते, ती बाई कोपऱ्यात उभी आहे आणि ते बघते. हे स्वामींचं वय काय, तर 29-30 वर्षांचं वय असेल. यामध्ये असा सन्मान मिळतो आहे, कोणाला त्याची कल्पनाही करता येणार नाही. ती बाई म्हणते, वेल माय लॅड, इफ यू कॅन रेजिस्ट दिस ऑनस्लॉट, यू आर इंडीड गॉड.
की नाही. त्याला म्हणते हे वा छान मुला, 30 वर्षाचा आहे, स्वामीनं मुला म्हणते. त्याच्या दिवशी ती मुलं, ती मध्यमहीन बाई होती, 50 वर्षाची असेल ती बाई. छान छान मुला, वेल माय लॉर्ड लॅड, इफ यू कॅन रेजिस्ट दिस ऑन्स्लॉट, तू हा एवढा हल्ला सन्मान परतवू शकशील, मी तुला खरोखर ईश्वर समजेन की नाही. नंतर ती बाई स्वामींना अनुयायी झाली, भक्त झाली. म्हणजे तू जर हा हल्ला, त्याला म्हणतं ऑन्स्लॉट म्हटलं आहे की नाही, हा सन्मानात तुझ्यावर अंगावरून कोसळत आहे, तुझ्या अंगावरून कोसळत आहे, हा जर तू सहन करू शकलास, त्याला तोंड देऊ शकलास, तर मी तुला खरोखर देव समजेन. यू आर इंडीड गॉड, प्रत्यक्ष देव समजेन. देव होतेच ते, कारण त्यांच्या दृष्टीने काहीच नाही आहे, नथिंग की नाही. आपल्याला थोडंसं काही मिळालं एवढंसं तरी आपण पुढून जातो, कारण की आपल्याला ती शक्ती नाही, चारित्र्याची शक्ती नाही. म्हणून ते म्हणतात कीर्तीची आकांक्षाने पछाडलेलं नव्हतं. कोणत्याच महापुरुषांना कीर्तीच्या संतांना कीर्तीच्या आकांक्षाने, कीर्ती त्यांच्या मागे आली, ती कीर्तीच्या मागे नाही गेली. फरक लक्षात घ्या तुम्ही. तुकाराम, ज्ञानेश्वर, नामदेव म्हणतात ना, तुकाराम आपले जे आहेत, एकनाथ, नामदेव, तुकाराम, ज्ञानेश्वर, निवृत्ती वगैरे, वसोपान, मुक्ताबाई असं म्हणतो आपण. या 7 लोकांच्या पालख्या निघतात, जातात पंढरपूरला. किती काय भाग्याची गोष्ट आहे, किती कीर्ती आहे बघा, किती वर्ष होऊन गेले, पण अजूनही त्यांची कीर्ती तशी अबाधित आहे की नाही. पण ती कीर्ती नव्हे की नाही, ती कीर्ती नव्हे, ते प्रत्यक्ष देवस्वरूप आहेत. देवाला कशाची कीर्तीची गरज असते की नाही. सूर्याला कशाला कीर्तीची गरज आहे की नाही. त्याला अंधार माहीतच नाही आहे, त्याला नेहमीच उजेड माहीत होतो. त्याला कशाला अंधाराची, त्याला कशाला अंधार आणि उजेडा फरकच माहीत नाही त्याला की नाही. तो नेहमीच तेजाने तळपतो, तर नेहमीच तेज असतं, नेहमीच प्रकाश असतो. दुसरं म्हणजे कुणाला धनलिप्सेने झपाटलेली असतात, ते धनार्जनासाठी कार्य करीत असतात. तिसरं म्हणजे झपाटले असते, धनलिप्सा, लिप्सा म्हणजे तीव्र इच्छा, त्या लिप्सा म्हणतात की नाही. जसं पछाडले असते तसं झपाटले असते की नाही. धनलिप्सा, धन मिळवणं वाईट नाही आहे. कृष्ण हा फार समृद्ध होता, अगदी श्रीमंत जिवंत गेला जो. राम हा वनवासात गेला, पण नंतर आल्यानंतर राजा होता की नाही. पण धनलिप्सेने झपाटलेलं नव्हतं की नाही. ही लिप्सा असते, धनाची लिप्सा नाही येते. धन येतं आहे, आपोआप येतं आहे, ते कुठे जाणार कुठे की नाही. तुमच्यामध्ये धन कमवण्याची जर असेल, ती तुमच्यामध्ये बुद्धिमत्ता असेल किंवा ती क्षमता असेल, तर धन येईल तुमच्याकडे. पण ती झपाटलं नसतं. ते जेव्हा असं होतं त्यावेळी त्याचे, जसं म्हटलं ना, त्या युवकांनी त्या वडिलोपार्जित ते शेत आहे त्याच्यात तिने केलं, अधिकार मागणं वेगळं, भांडणं वेगळं, मारामारी करणं वेगळं, पण कुठपण जायचं, त्याचा परिणाम काय होईल आहे नाही. 2-4 वर्षाची सजा होणार नाही, जन्मठेप होईल आहे ना. पण त्या सगळ्या विकारांना त्यांनी आवरलं असतं तर अशी पाळी आली नसते. फक्त उदाहरणं म्हणून येते, पण हे प्रत्येक घडतात, दररोज घडतात. वर्तमानपत्र त्यांनी भरलेले असतात. म्हटलं धनलिप्सा वेगळी आहे की नाही, आणि धन तुमच्याकडे येणं वेगळं, ते आपोआप येतं. ती लिप्सा नको त्याला की नाही. न मागता येले, न मागे तयाची रमा होय दासी. रमा म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मी ही संपत्तीची देवता आहे. आपण लक्ष्मीपूजन करतो दिवाळीच्या अमावस्येला आहे की नाही. ती आपोआप येते. त्या नारायणाने तिची आकांक्षा नाही केली. इतके देवता होते, कोणाकडेच गेले नाही. सगळ्यांना वाटले लक्ष्मी आपल्याला वरेल, लक्ष्मीने कोणालाच वरलं नाही. आणि ज्याला तिची परवाच नव्हती तिच्यात त्यांनी गळ्यात माळ घातली की नाही. म्हणून म्हटलं आहे न मागे तयाची रमा होय दासी. आणि ती त्या क्षीरसागरामध्ये शेषशयनी क्षीरसागरामध्ये त्या नारायणाचे काय पदसेवा करीत आहेत. म्हणून त्याला न मागे तयाची रमा होय दासी. हा सृष्टीचा नियम आहे. म्हणून तिसऱ्याच्यामध्ये कुणाच्या हृदयात सत्तेचा अभिलाष स्पंदत असतो, हा तिसरा हेतू आहे. सत्तेची अभिलाषा, त्यासाठी काही कोणते थराला जायला तयार असतात सत्तेसाठी नाही, काहीही करायला तयार असतात. सगळ्याला मूठ मातीत येतात, सगळ्या सिद्धांतांना, सगळ्यांना, कशाला, म्हणजे जगभर घडत असतं आहे की नाही. सगळ्यांना करतात, मिळतं, पण ते फार मोठी किंमत देऊन मिळतं. अति किंमत, किती किंमत दिल्या जाते त्याच्यामध्ये. माणूस संपून जातो, त्याचं जीवन संपून जातो, त्याची सगळी जी काही आहे, म्हणजे त्याला आपण म्हणतो गुड नेम की नाही, सगळं संपून जातं. चौथं असतं, हे सगळे लौकिक झाले. आता अलौकिक असतं ते म्हणजे
स्वर्गारोहण. यतो हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महीम. अर्जुना, तू जर युद्ध केलंस आणि मेलास तर काय होईल आहे? तुला हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम, तुला स्वर्ग मिळेल, सद्गती मिळेल, नरक मिळणार नाही. नरकापेक्षा स्वर्ग चांगला नेहमीच, आहे की नाही. नरकामध्ये दुःख असतात. तुम्हाला नरक म्हणजे काय असतं माहीत असतं, आहे की नाही. समजा तुमचं हे आहे उस्मानाबाद आहे, एक झोपडपट्टी आहे, झोपडे आहेत, टिण्याचे हे आहेत वगैरे वगैरे, नाल्या नीट नाही, सगळंच काही नीट नाही, अस्वच्छ सगळं वातावरण आहे की नाही. एक चांगली वस्ती आहे, कॉलनी आहे, सगळंच ठीक आहे, नीट आहे, नेटकं आहे सगळं. हां, स्वर्ग नरकामधला फरक असतोच, आहे की नाही. तसं शुद्ध आणि अशुद्धमध्ये इथे गीतेमध्ये आहे ना, आहे की नाही. पतंती नरके शुचौ असं म्हटलेलं आहे 16व्या अध्यायामध्ये. अशुची नरकामध्ये तो पडतो. आता नरकामध्ये सुद्धा अशुची असतात, खालच्यावरचे असतात, आहे की नाही. नरक म्हणजे नरक, पण त्याच्यात एक ग्रेडेशन असतं, की नाही. पतंती नरके शुचौ, म्हणून तिथे दुर्गतीपेक्षा सद्गती चांगली. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम, तू मेलास तरी काही बिघडणार नाही, तुला स्वर्ग मिळेल. जित्वा वा भोक्ष्यसे महीम, तू युद्ध जिंकलास तर तुला पृथ्वीवरचे भोग मिळतील, पृथ्वीवर तू आनंदाने जगशील. विन विन सिच्युएशन आहे. असं केलं तर तुझं, पण युद्ध कर. युद्ध नाही केला तुझा स्वर्गही गेला आणि तुझा पृथ्वी गेली, इथली भोग गेली. इथे अपकीर्ती होईल आहे आणि तिकडे नरक केले. म्हणून तू कर्म कर, तस्मात् युद्धाय युज्यस्व नैवम पापमवाप्स्यसि. म्हणून अर्जुना, संघर्ष कर, युद्ध कर, धडपड कर, तुला काहीही दोष लागणार. नैवम पापमवाप्स्यसि. संघर्ष केल्याने, प्रयत्न केल्याने, परिश्रम केल्याने काहीही बिघडत नाही कोणाचं. नाही कल्याणकृत कश्चित दुर्गतीम तात गच्छति. तुम्ही जर चांगली कर्म केली, कल्याणकृत केलं, नाही कल्याणकृत कश्चित, अर्जुना, त्याची दुर्गती कधीही होत नाही. नैवम दुर्गती नाही कल्याणकृत पश्चित दुर्गतीम तात गच्छति. त्याची दुर्गती होत नाही. त्यामुळे सत्तेचा अभिलाष स्पंदत असतो. त्याच्या हृदयामध्ये स्पंदन होत असतात, हृदयाची सतत स्पंदन होत असतात. त्याच्या हृदयामध्ये सतत स्पंदन होते सत्तेची अभिलाषा. आणखी सत्ता, आणखी सत्ता, आणखी सत्ता. कशासाठी? स्वतःसाठी, इतरांसाठी नाही. सत्ता मला पाहिजे. कशासाठी? कृष्णाने कधी जन्मभर सत्तेचा कधी अभिलाष झाला नाही, आहे की नाही. त्याला सत्ता, युधिष्ठिराला सिंहासनावर बसवायचं होतं जेणेकरून एक धर्माची काही प्रतिष्ठापना होईल म्हणून, स्वतःसाठी नाही. कंसाला त्यांनी मारलं, त्यांनी काही स्वतः राजा होण्यासाठी नाही. नाही, उग्रसेनाला त्यांनी बसवलं. मी थोडीच माझ्या मामाला मारलं, तो अत्याचारी होता, अन्यायी होता, म्हणून त्याला मारलं मी. मला त्याची सत्ता मला मिळेल म्हणून नाही आहे, कुठंच नाही. बघा, कृष्ण हा राजा नव्हता, किंग मेकर होता. ही वॉज नॉट हिमसेल्फ किंग. नाही, सत्तेची आकांक्षा त्याच्या जीवनात कुठं दिसतच नाही, कोणतीच आकांक्षा दिसत नाही. म्हणून कृष्णाला गीता सांगण्याचा अधिकार आहे की नाही. कृष्ण, स्वामीजी म्हणतात, गीतेमध्ये कृष्ण आपल्याला पदोपदी दिसतो, पानापानावर, श्लोकामध्ये दिसतो. याचं कारण काय? गीता तोच प्रत्यक्ष जगलेला आहे, म्हणून इतका यशस्वी आहे. बघा, कृष्ण अत्यंत यशस्वी व्यक्ती आहे, राम हा यशस्वी व्यक्ती आहे. लक्षात घ्या, हे संत सगळ्यात यशस्वी आहेत. ते उगाच त्यांचा जय जयकार होतो काय नाही. रामाचं मंदिर होतं आहे अयोध्येला, आहे की नाही. त्याच्यासाठी काय काय झालं आहे त्याच्यामध्ये. एका माणसाने 1000-5000 वर्ष जगला, आता काय त्याचं सगळं संपून जायला पाहिजे, पण ते संपत नाही, त्याची कीर्ती संपत नाही. कारण त्याच्या असं जीवन जगला की त्याच्यापासून आपल्याला प्रत्येक क्षणाला प्रेरणा घेता येते. काय अद्भुत जीवन जगले ते लोक. संत काय अद्भुत जीवन जगले की नाही, की ज्यांच्या मागे सगळंच काही धावत आलं, ते कशाच्या मागे धावत गेले नाही की नाही. याला म्हणतात काय? याला म्हणतात योग की नाही. याला म्हणतात तुम्ही गीता म्हणते, जसं म्हटलं ना, अत्यागिनाम प्रेत्य न तू संन्यासिनाम क्वचित की नाही. तुम्ही अत्यागी होऊ व्हा. हां, म्हणजे त्यागी व्हा, अत्यागी होऊ नका. कारण अत्यागीला हे सगळं फळ मिळणार, अनिष्ट मिश्रम फळ मिळणार. तुम्हाला मात्र एक फळ म्हणजे फार छोटी आहेत. जे आपल्याला आज कर्म केलं, प्रत्येकाने कर्म केलं, प्रत्येकाने मेहनत केली, जीवनभर केली, 10 वर्ष, 20 वर्ष, 40 वर्ष, 50 वर्ष मेहनत केली, त्यांना काहीतरी मिळालेलं आहे, पण ते पुरेसं आहे काय? अल्प मिळालेलं आहे. याच परिश्रमामुळे तुम्हाला महाफळ मिळालं असतं की मिळू शकतं. म्हणून
ते म्हणतात की ह्या गोष्टी तुम्ही अशा प्रकारे करू नका. चौथा आहे स्वर्गारोहण. म्हटलं वासनेची बाधा झाली असते, ते स्वर्गाला जाण्यासाठी कार्य करीत असतात. परत इतर कित्येकांना मृत्यूनंतर स्वतःचे नाव मागे ठेवून जाण्याची स्पृहा असते. आपण मेलो तरी आपल्या मागे नाव राहावं की नाही. कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया करावी. मनोबोधमध्ये आहे ना, मनाच्या श्लोकात आहे की नाही. तुम्ही असं काम करा की तुमची कीर्ती मागे राहील, लोक तुमच्या मागे तुमच्या नावाने काय ठराणा करायला नको. मृत्यूनंतर ते त्यासाठी कार्य करीत असतात वगैरे वगैरे आपण गेले. थोरली कबर वगैरे म्हटलं. नंतर 5वं म्हणजे सातवं म्हणजे प्रायश्चित्तार्थ कर्म करीत असतात. साऱ्या दुनियेतील कृष्णकृत्ये करून शेवटी मग ते बिंदिकत एखाद्या मंदिराची प्रतिष्ठा करण्याचा उपद्व्याप आरंभतात किंवा भटाभिक्षुकांना विकत घेऊन त्यांच्यामार्फत स्वर्गाला जाण्याचा परवाना हस्तगत करण्यासाठी अल्प स्वल्प दक्षिणेचे उदक त्यांच्या हातावर सोडण्यास उद्युक्त होत असतात. अर्थात हे आपल्या भारताला कमी लागू होतं, हे तिकडे ख्रिश्चनांना जास्त लागू होतं. त्यामुळे ते भटाभिक्षुकला मी इथे आहे म्हणते, त्याचं भाषांतर केलं आहे. त्यांच्या ह्या दानशीलतेने त्यांचा मार्ग खरोखरच निष्कंटक होऊन जाईल, ते निष्पाप होऊन जातील त्यांनी, कारण प्रायश्चित्त केल्यामुळे. आणि इतकी पातके करूनही ते अखेरीस सही सलामत निर्विघ्नपणे निष्ठून जाऊ शकतील. ह्या आणि असल्यास तऱ्हेतऱ्हेच्या कितीतरी हेतूंनी प्रेरित होऊन माणूस कार्य करण्यास उद्यत होत असतो. हे सगळे हेतू आपल्या कार्याच्या मागे असतात. पण योगाचा संबंध जेव्हा येतो, कर्मयोगाचा संबंध येतो, तेव्हा आपण म्हणतो की कर्मयोगातलं कर्म हे पूर्णपणे वेगळं आहे की नाही. कर्म आहे तिथे नक्कीच, कारण कर्माशिवाय माणूस काही राहू शकत नाही. एक क्षणसुद्धा माणूस कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. श्वास घेतो हे कर्म आहे की नाही. आपण जन्मल्याबरोबर श्वास घ्यायला सुरुवात करतो आणि आपला श्वास थांबतो आणि आपलं जीवन पण थांबतं आहे की नाही. म्हणून श्वास घेणं हे कर्म आहे. म्हणजे पहिल्या क्षणापासून तर शेवटच्या क्षणापर्यंत आपण कर्म करतो आणि कर्मच करतो. त्यामुळे कर्म करणं हा विकल्प नाही आहे, हे काही ऑप्शन नाही आहे, ते कर्म होतच असतो. परंतु आता बेटर लोकांची हे सांगतात, हे सगळे आदर्श तुमच्या डोळ्यासमोर ठेवायला पाहिजे की नाही. चुकीचे आदर्श तुम्ही डोळ्यासमोर ठेवू नका. तुमच्या खोलीमध्ये कशाचे फोटो आहे? पूर्वीच्या घरामध्ये राजे राजवांचे फोटो असायचे किंवा शृंगारिक फोटो असायचे किंवा पेंटिंग असायची, असे काहीतरी पुष्कळ फोटो असायचे. काही यांच्या मुलांचे खेळाडूंचे फोटो असतात, काही नटनटाचे फोटो असतात. त्यांचा तो आदर्श असतो की नाही. त्याप्रमाणे ते त्यांच्यावर प्रेम करीत असतात, त्याप्रमाणे ते बनण्याचा प्रयत्न करीत असतात की नाही. आपण आपल्या आदर्शावर प्रेम करीत असतो. तर तुमचा आदर्श कसा व्हायला हवा, तुम्हाला कशा प्रकारचे व्हायचं आहे त्या प्रकारचं तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर. आदर्श म्हणजे काय? आदर्श म्हणजे आरसा की नाही. आरसा आपण आपल्या आरशामध्ये बघतो, मग आरशात बघतो आपण कशा आपण कळतो, मग आपण कसं व्हायला पाहिजे ते पण कळायला पाहिजे, त्याला आदर्श म्हणतात. तर ते म्हणतात, आता त्याची आलोचना करूया. ते म्हणतात, सर्व देशात अशी काही पुरुषरत्ने निपजत असतात की ज्याच्यामुळे पृथ्वीचे वसुंधरा नामाभिमान सार्थ होत असते. वसुंधरा म्हणजे रत्न. जगामध्ये रत्न कमी असतात आहे की नाही, इथे तिथे पडलेली नसतात की नाही. ते म्हणतात ना की प्रत्येक खाणीमध्ये हिरे नसतात, थोडेसे असतात. नमोक्तिकम आणि काय काय ते तो श्लोक पण आहे तो की नाही, की प्रत्येक ठिकाणी मोठ्या गोष्टी नसतात. हे रत्न असतात, हे कमी असतात, म्हणून त्याला पुरुष म्हणजे वसुंधरा म्हणतात. पृथ्वीला वसुंधरा म्हणतात. वसुंधरामध्ये पुरुषरूपी रत्नांनी आहे, पण हे रत्न कमी असतात. ही रत्नांची संख्या वाढायला पाहिजे. ते कर्मासाठीच कर्म आचरित असतात. नाव लौकिकांची त्यांना तमा नसते किंवा स्वर्गादालांची पर्वा नसते. ते कर्म करीत असतात केवळ त्यांनी लोकांचे खरोखर कल्याण होईल म्हणून. हा फार मोठा आदर्श आहे की नाही, की ते स्वतःला काही मिळावं म्हणून कर्म करीत नसतात. ते फार उच्च दर्जाचे लोक असतात. पण त्याच्यापेक्षा जास्ती लोकांची असतात, म्हणजे त्यांना नावलौकिकही नाही आहे, स्वर्गालाही जायचं नाही, लौकिक फळ नको आहे, अलौकिक फळ नको आहे, फक्त त्यांना काय पाहिजे, लोकांचं भलं करायचं आहे. ह्याहीपेक्षा उच्चतर हेतूने, म्हणजे त्याच्यापेक्षा आणखी उच्च हेतू, गरिबांवर उपकार आणि मनुष्य जातीला सहाय्य करण्याची व्रतदीक्षा घेऊन कार्यास प्रवृत्त होतात. आपण का नामं घेणार नाही, असे खूप लोक असतात की जे सत्कार्य करत असतात. अमुक एक सत्कार्य आहे आणि सत्कार्यावर त्यांची श्रद्धा व प्रीती असते, म्हणूनच ते सत्कार्याचे अनुष्ठान करीत असतात की नाही. सत्कार्य करणं हे तुम्हाला त्याचं फळ चांगलं मिळेल, लक्षात घ्या. असत्कार्य करण्यापेक्षा, दुष्कर्म करण्यापेक्षा, दुष्कृत्य करण्यापेक्षा सत्कर्म करणं केव्हाही चांगलं
म्हणून 2 गोष्टीची काळजी घ्या. असत्कर्म होऊ देऊ नका आणि सत्कर्म जितकं करता येईल तितकं करा, जितकं वाढवता येईल तितकं करा की नाही. म्हणून वाईट कर्म करायचं असेल तर 100 वेळा विचार करा आणि सत्कर्म करायला तर पटकन करून टाका आहे की नाही. कारण काही आपल्याला हातून भेळ मिळेल की नाही सांगता येत नाही. म्हणून कोणती चांगली गोष्ट आहे ती पटकन करा, विचार करू नका. चांगली गोष्ट नसेल तर 100 वेळा विचार करा, ती करूच नका. दॅट इज द बेस्ट पॉलिसी. याच्या उलट पूर्वोक्त स्वार्थी हेतूवर किंचित विचार केल्यास वगैरे 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 इथे बरंच आहे आता की नाही. पण आपण शेवटी थोडंसं पुढे जाऊ. ते म्हणतात याचं बळ इतकं आहे, याचं सामर्थ्य इतकं आहे की कुणी एखादा जर 5 दिवस नव्हे 5 क्षणच समग्र स्वार्थी हेतूंना तिलांजली देऊन कोणताच भावी उद्देश दृष्टीसमोर न ठेवता मला याच्यातून पुढे काहीतरी मिळणार याचं फळ हे आपल्या लक्षात येणं फार कठीण आहे. कारण हा योग आहे, हा ब्रह्मज्ञान आहे, योगशास्त्र आहे. हे लक्षातच येत नाही आपल्याला. पण स्पष्ट शब्दात स्वामी सांगतात. ते थोडं जरी आपल्याला कळलं तर त्याचं फळ फार मोठं आहे. ते म्हणतात एखादा व्यक्ती जर 5 दिवस नव्हे 5 क्षणच समग्र स्वार्थी हेतूंना तिलांजली देऊन, तिलांजली केव्हा देतात माहिती आहे मला, कोणी मेल्यानंतर तिलांजली देतात, त्याच्या नावाने तिळ आणि पाण्याची अंजली देतात नाही. म्हणजे इदम नम, मला काहीच नको आहे. स्वर्गलाभाची आकांक्षा हृदयात न पोचता स्वर्गसुद्धा नको आहे किंवा कोणत्याही शिक्षेच्या भयाने भयभीत न होता सारांश असल्या कोणत्याच गोष्टीची कास न धरता कार्य करू शकेल तर त्याचे ठाई एक लोकोत्तर शक्तिशाली नीतिमान पुरुष बनण्याचे सामर्थ्य वसत आहे असे निर्विवादपणे म्हणता येईल. आता हे सारे प्रत्यक्ष कृतीत आणणे अत्यंत अवघड खरेच, पण प्रयत्न जरूर करायला हवा. खूप कठीण आहे. थोडंसुद्धा निस्वार्थी कर्म करणं खऱ्या अर्थाने फार 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 कठीण आहे, अत्यंत अवघड आहे. हे शेवटला मुक्तिलाभ चॅप्टर नाही ते स्वामींनी म्हटलं आहे, अगदी असंच म्हटलं आहे की सगळं आहे हे म्हणजे हे नाही आहे म्हणजे म्हणजे काय मुलांच्या गोष्टी नाही आहे की नाही. हे फार कठीण आहे, परंतु हे आपल्याला कठीण आहे म्हणून सोडून द्यायला नको, तर आपल्याला ते करायलाच पाहिजे. की तथापि हे लोकांना सारे कसे फाजील स्वप्नावळपणाचे, चमत्कारिक आणि अतिरिक्त तात्विकपणाचे वाटण्याचा संभव आहे. फार सुंदर शब्द आहे ते. जणू काही ह्या साऱ्यात व्यवहार्यतेपेक्षा तात्विकतेचाच भाग अधिक आहे असे वाटण्याची शक्यता आहे. गीतेविरुद्ध कितीतरी लिखाण माझ्या वाचण्यात आले आहे. अनेकांचे असे म्हणणे पडते की एखाद्या हेतूखेरीज माणसाच्या हातून कोणतेच काम होणे शक्य नाही. म्हणजे आपल्याला किती कमी कळतं बघा, लक्षात आहे. या असल्या विरोधकांनी केवळ एककल्लीपणाच्या आणि स्वमतांधतेच्या आवेगात पडून येणाऱ्या निस्वार्थ कार्याखेरीज अन्य कोणत्याच प्रकारचे निस्वार्थ कर्म पाहिलेले नसते आणि म्हणूनच ते वरीलप्रमाणे मत प्रकट केले. हे सनातन धर्माचं वैशिष्ट्य आहे बघा, आहे की नाही. कोणतंच नाही, आपल्याला धर्म परिवर्तन नाही करायचं, काहीच नाही करायचं. दॅट्स वाय इंडिया इज ग्रेट, आहे की नाही, अँड इट विल रिमेन ऑलवेज ग्रेट. याचं कारण आहे की नाही, ही अद्भुत महान सत्य या भारतामध्ये चिंतिलेली आहेत, आचरणात आणलेली आहेत आणि सांगितले गेलेली आहेत. ही सत्य अशी आहेत की त्याच्यावर हे संपूर्ण जगाची उभारणी होऊ शकते. म्हणून इथे स्वामीजी म्हणतात की हे सारे प्रत्यक्ष कृतीत आणणे अत्यंत अवघड आहे, पण तरी देखील त्याच्या मूल्याची आपल्याला खोल खोल कुठेतरी पक्की जाणीव होऊ शकते. पक्की जाणीव, त्यापासून कितीतरी शुभ निष्पन्न होऊ शकेल याची आपल्याला प्राणोप्राण पूर्ण कल्पना असते. हेही तितकेच खरे. म्हणून आपण आता याला इथेच थांबूया. फक्त मी पूर्वीसारखाच शेवटला जो 4 वाक्य आहे ते वाचतो, कारण हे विचार फार महत्त्वाचे आहे की नाही. स्वामी म्हणतात तुम्ही नुसतं आत्म्याचं चिंतन कराल तर प्रत्येक गोष्ट तुमच्यापर्यंत ॲड होईल आहे की नाही. सगळं तुमच्यामध्ये ॲड होईल आहे. नुसतं तुम्ही अमर आहात, अजर राहात, हा वेदांताचा सिद्धांत आहे. तुम्ही अविनाशी आहात, तुम्हाला मृत्यू नाही की नाही. अग्नी तुम्हाला जाळू शकणार नाही, शस्त्र तुम्हाला कापू शकणार नाही, पाणी तुम्हाला भिजवू शकणार नाही की नाही. हे जर तुम्ही जाणलं तर तुम्ही या भौतिक गोष्टी तुम्हाला काय आपोआप मिळत जातात की नाही. सृष्टी तुमच्या मागे तुमचे नियम तोडते नाही. ही सृष्टी आहे, प्रकृती आहे, ही नियम तोडते आणि तुमच्या काय म्हणतात तुम्ही स्वामी होता सृष्टीचे.
याचं कारण आहे अगाध सामर्थ्य याचं. जीवनाच्या बाकीचं काय वाटत नाही, फक्त 4 वाक्य. तेव्हा मग आपल्याला आशा वाटू लागेल की जीवनाच्या मार्गात क्रमशः पुढे जाता जाता आज ना उद्या केव्हा तरी असा एक सोन्याचा दिवस उगेल. सोन्याचा दिवस म्हणजे अत्यंत तुमच्या सगळ्या कर्माची अगदी अत्युत्तम परिणती आहे की नाही, तुम्हाला उत्तम फळ मिळेल. सोन्याचा दिवस म्हणजे सोनं ही धातू अत्युत्तम धातू समजली जाते. सोन्याचा दिवस उगवेलच उगवेल की ज्या दिवशी आपण यथार्थपणे स्वार्थगंध शून्य होऊन जाऊ आणि ज्या मंगलक्षणी आपण असे संपूर्ण निस्वार्थ होऊ त्याच क्षणी आपली समस्त शक्ती एके जागी केंद्रीभूत होईल आणि आपल्यातील अंतरस्थ ज्ञान प्रकाशित होईल. यालाच म्हणतात आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान आहे की नाही. हे नेमकं काय आहे आणि ते कसं आपल्या जीवनात उतरवायचं याच्यासाठी हा कर्मयोग आणि अर्थातच गीता आहे. हे आपल्याला विषय समजून देण्यासाठी, कारण ही तत्त्व जी आहेत ही तत्त्व अंगीकारून भारताने मोठी मोठी लोक उत्पन्न केली आहेत, महान लोक उत्पन्न केलेली आहेत. पण स्वामीजी म्हणतात हे प्रत्येक सामान्य माणसातून मोठी लोक उत्पन्न व्हायला पाहिजे, महान लोक उत्पन्न. वाईट लोकांची संख्या वाढायला नको. वाईट लोक म्हणजे स्वार्थी लोक, त्यांची खूप संख्या वाढलेली आहे, अमाप संख्या आहे. त्यांना स्वार्थाच्या दुसरं काही, पण निस्वार्थ लोकांची संख्या वाढायला पाहिजे. त्याला म्हणतात दिस चॅरिटी, म्हणजे निस्पृह लोकांची संख्या वाढायला पाहिजे. हे निस्पृह लोक, संत निस्पृह होते, कृष्ण निस्पृह होता, राम हा निस्पृह होता, म्हणून त्याचं एवढं अमाप कीर्ती आहे, त्याची दिग्दिगंधार कीर्ती आहे. रामाची कीर्ती काय प्रचंड आहे बघा. तो निस्पृह होता, त्याला काय म्हटलं जा वनात, गेला वनात, झालं काहीच नाही वाटलं त्याला, कुठेच काही नाही आहे. कारण तेवढा त्याग का करू शकला, का तो निस्पृह आहे. त्याला माहिती त्यात काय सत्यासाठी माणसाने सत्यासमोर झुकायचं असतं, सत्याला झुकायचं नसतं आपल्यासमोर. अशी जी महान लोक असतात त्यांची संख्या वाढवायची असते, वाढायला पाहिजे. आणि ती कशी वाढेल त्याचं ज्ञान आपल्याला हे कर्मयोग फार सुंदर छोटंसं पुस्तक आहे, गीतेवरचंच आहे. गीतेवरचं इतकं सुंदर पुस्तक माझ्या पाहण्यात नाही आहे की नाही. अति छोटं पुस्तक आहे, 8 अध्याय आहेत. पण त्याचा आपण जर अभ्यास केला, एकेका वाक्याचं जर आपण चिंतन केलं तर तुम्हाला लक्षात आलं की जीवनदायी असे तत्त्व याच्यात तुम्हाला सापडतं. त्याप्रमाणे आपण जगण्याचा प्रयत्न केला तर माणसाचं जीवन यशस्वी होतं आणि समृद्ध होतं, खऱ्या अर्थाने यशस्वी होतो. आणि त्याला शास्त्रात म्हटलं आहे बुद्धिमान आणि कृतकृत्यता म्हणतात. माणूस बुद्धिमान होतो, त्याला बुद्धिमान म्हणतात, आणि तो कृतकृत्य होतो. तशी कृतकृत्यता आणि बुद्धिमान हे याचं आपल्या भारतीय सनातन धर्माचं ते ध्येय आहे. माणसाला बुद्धिमान व्हायला पाहिजे. बुद्धिमान म्हणजे नुसतं त्याचे IQ खूप मोठं आहे, त्याला तो एक बुद्धिमत्ता आहे. खरी बुद्धिमत्ता ही की माणूस बंधनातून मुक्त होतो, ते त्याला बुद्धिमत्ता म्हणतात. आपण बंधनाने कर्कसून बांधले गेल्यावर ते बंधन मुक्त होतो आणि माणूस काय होतो, कृतकृत्य होतो. त्याला पुन्हा करायचं काय राहत नाही. तो पूर्णपणे शुद्ध होतो आणि त्याला पूर्णता प्राप्त होते. असो आपण थांबूया. ओम ब्रह्मार्पणं ब्रह्मवीर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्म समाधिना. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.